कुरलपूर्णा येथील भगवानपुरी मंदिरच्या मागच्या बाजूला नदीपात्रात आणि वर मोठ्या प्रमाणात रेती जमा करून ठेवली जाते। त्यानंतर त्याची रात्रीला वाहतूक वाळू तस्करी करणाऱ्यांकडून केली जाते। यामध्ये कमी खर्चात अधिक जास्त नफा मिळत असल्याने युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे। नदीपात्रात रेती काढली जाते, त्यानंतर तिचा साठा हा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो। त्यासाठी झाडाचा आसरा घेतला जातो। तर यावर कार्यवाहीपासून वाचवण्यासाठी कुरलपूर्णा येथील फाट्यावर अवैध वाळू तस्करी करणारे हे लक्ष ठेवत असतात। अधिकारी यांची गाडी आली असता नदीपात्रातील वाळू उपसा करणारे त्यांना सतर्क करतात। पोलीस पेट्रोलिंग वेळी कुरलपूर्णा येथील युवकांना विचारणा का केली जात नाही हा प्रश्न आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचं उत्खनन सुरू आहे। परवानगी नसतानाही उत्खनन सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज मी यांना अशी विनंती सांगू इच्छितो की त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी रेतीचे ढिगारे आणि ट्रॅक्टरची वाहतूक सुरू आहे ते दाखवतील आपल्याला। आपण पाहू शकतो हा ट्रॅक्टर जो आहे त्यांनी नदीपात्रातून रेतीची वाहतूक केली आहे आणि या कुरलपूर्णाच्या नदीपात्रात ती जमा करत आहे। त्यानंतर मध्यरात्री संपूर्ण महसूल विभाग घरी गेल्यानंतर याची अवैधपणे वाहतूक केली जाते। मात्र यावर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करणे आणि या रेती वाळूघाट तस्करांवर मोठी कारवाई करून यांना दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे। जमलेल्या या सर्व रेती घाट जो साठा आहे त्याच्यावर तहसीलदार आणि इतर अधिकारी यांनी कारवाई करणे फार आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज देवाटेसह बादल डकरे। तहसीलदार उमेश खोडके यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी नदीपात्रात 14 ब्रास वाळू जप्त करून 2 ट्रॅक्टर विना नंबर जप्त केले। नदीपात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे या वाळू तस्करी करणाऱ्यांनी पाडून ठेवले आहे। त्यामुळे यावर कार्यवाही करणे फार गरजेचे झाले आहे। तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूचा ढीग लागला असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी आतापर्यंत काहीच कार्यवाही नाही केली। त्यामुळे त्या वाळू तस्करी करणाऱ्यांसोबत लाटेसोटे तर नाही अशी चर्चा नदीपात्रामधील वाळूच्या ढिगावरून सुरू आहे। व्हीसीएन न्यूज करिता बादल डकरे यांचा हा वृत्तांत।